तर मी आज बनवत आहे सिमला मिरचीची रस्सा भाजी। तर ही भाजी तुम्ही मोकळीसुद्धा बनवू शकता किंवा पातळ थोडीशी रस्सा भाजीसुद्धा बनवू शकता। अगदी दोन्ही प्रकारे पण एकदम छान होते, चवदार लागते आणि संध्याकाळच्या किंवा दुपारच्या जेवणातही अगदी सहज तुम्ही घरच्या सामानामध्ये ही भाजी बनवू शकता। तर सगळ्यात अगोदर मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि ह्या सिमला मिर्च आहेत ह्या सुद्धा थोड्याशा जाडसर कापून घेतलेल्या आहेत मी। त्यानंतर इथे खलबत्त्यामध्ये लसण घेतलेला आहे, लसण अद्रक आणि जिरे याची मी पेस्ट करून घेतलेली आहे, खलबत्त्यामध्येच वाटून घेतलेला आहे। आणि कढईमध्ये तेल तापवलं की त्यामध्ये मोहरी तडतडवायची आहे अगोदर, आणि मोहरी तडतडली की त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, लसण जिरेची पेस्ट टाकायची आहे, लसण जिरे अद्रक बारीक कुटलेलं जे आहे ते टाकायचं आहे आणि हे आता छान भाजून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा धनेपूड घातलेली आहे। धनेपूड थोडीशी तुमच्या आकाराने तुम्ही वाढवू सुद्धा शकता, त्याने सुद्धा भाजीला छान घट्टपणा येतो आणि चव पण छान लागते। त्यानंतर अर्धा चमचा मी इथे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। हे मसाले थोडेसे 4 ते 5 मिनिटं आता परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपलं हे चिरलेलं जे टोमॅटो आहे ते टाकून द्यायचं आहे। आता ह्या ग्रेव्हीला छान शिजू द्यायचं आहे, फोडणी छान एकदम शिजायला पाहिजे आपली। शेवटी टाकायची आहे आपण चिरलेली ही सिमला मिरची किंवा ढोबळी मिरची, तर ही टाकून छान परतून घ्यायची आहे या फोडणीमध्ये आणि नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आता हे सर्व परत मिक्स करायचं आहे, एकत्र करायचं आहे आणि आता ही भाजी जी आहे ती अशीच शिजू द्यायची आहे। तर त्यानंतर सगळ्यात शेवटी मी टाकलेलं आहे थोडंसं दाण्याचं कूट, शेंगदाण्याचं कूट आणि कसुरी मेथी। तर ही भाजी आता अशी मोकळीच तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर 5 ते 10 मिनिटं शिजून झाल्यावर म्हणजे अर्धवट शिजल्यावर तुम्ही यामध्ये गरम पाणी सुद्धा टाकू शकता। तर मला थोडीशी पातळ करायची होती त्यामुळे मी नंतर 50% भाजी शिजल्यानंतर गरम पाणी करून टाकलेलं आहे आणि पाणी नेहमी भाजीला गरम करूनच टाकायचं आहे, त्याने चव आपल्या भाजीची जात नाही आणि खूप छान चव येते भाजीला। तर हे बघू शकता तर्हीची भाजी थोडीशी अशी पातळ पाहिजे होती म्हणून हे असे थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी। तुम्ही तशीच मोकळीसुद्धा करू शकता, वरण भाताबरोबर सुद्धा अशी मोकळी भाजी एकदम छान लागते, चपाती असेल, पराठा असेल किंवा काहीही असेल तर तशी मोकळी पण ठेवू शकता तुम्ही, ती सुद्धा एकदम छान लागते। आणि पातळ पाहिजे असेल तर अशी पातळसुद्धा करू शकता। तर भाजी शिजेपर्यंत इकडे आमच्या दोघा मायलेकांची मस्ती चालू होती। तो बसला होता श्रवण माझा वॉशिंग मशीनवरती आणि हे असं मला हवा घाल म्हणत होता, गरमी खूप आहे ना इकडे, त्यामुळे ह्या झाकणाने मला हवा कर म्हणत होता, मी तुला हवा करतो। तर अशी थोडीफार मस्ती चालू असते, त्याला इकडे खेळायला कोणी नाही आहे त्यामुळे मग त्याच्यासोबत खेळत काम करावं लागतं आणि हे असं काम करत खेळणं, खेळत काम करणं। तोपर्यंत इकडे बघा भाजीसुद्धा शिजलेली आहे आणि गॅस बंद करायचा आहे, भाजी झाकून ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने एकदा नक्की बनवा आणि खा।